नमस्कार, मी नम्रता आणि मी आज बनवली होती जेठालालची सर्वात आवडती डिश. तुम्हाला माहितीच आहे, जिलेबी फाफडा. हा मी घरी बनवायला ट्राय केला होता, पहिल्यांदाच बनवला होता आणि 90% खूप छान बनला होता. खूप छान असा हा बनला होता. याच्यासाठी मी 1 कप बेसन घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडासा ओवा असा हाताने चोळून टाकला. त्याच्यामध्ये हळद, थोडंसं तेल टाकायचं आणि ह्याचं घट्ट असं पीठ मळून घेतलं होतं मी. खूप छान झाला होता. थोडं थोडं पाणी टाकून याला घट्ट असं पीठ मळून घेतलं. आता याला थोडा वेळ मी अर्धा तास असंच याला पिठाला सेट होण्यासाठी ठेवून दिलं, मुरण्यासाठी ठेवून दिलं. आणि आता हे असं थोडंसं होतं का असं पाहिलं, याला पापड्याचा शेप देता येतो असं दाबून असं पाहिलं होत आहे. आणि आता मी याचे पापडा बनवायला घेतला. त्याच्या आधी मी जिलेबी बनवली. जिलेबीची रेसिपी माझ्या चॅनलवर आहे, पाहू शकता. मी अशा प्रकारे जिलेबी बनवून घेतल्या. जिलेब्या पण खूप छान क्रिस्पी झाल्या होत्या. जिलेबी तळून याला पाकामध्ये टाकून घ्यायचं. याची फुल डिटेल रेसिपी माझ्या चॅनलवर आहे, तुम्ही पाहू शकता. जिलेबी माझ्या बनवून झालेल्या आहेत. आता मी फाफडा बनवते. त्या तेलामध्ये फाफडा तळते. याला तेल लावून थोडस मऊ बनवलं आहे आणि आता अशा प्रकारे याचे फाफडा बनवायचे आहेत. दाबून याला असं स्ट्रेट, हे जे आहे ना आपला पाम हाताचा, यांनी दाबून असं स्ट्रेट याला समोर ओढायचं. अशा प्रकारे हा फाफडा बनतो. माझ्याकडे असा चौकोनी असा हे नव्हता, माझ्याकडं पोलपाट होता, मी त्याच्यावरच हे बनवले. चाकूने खालून असं ओढून घ्यायचं. झाला पापडा तयार. अशाच प्रकारे सर्व पापडे बनवून घेतले मी. हे पहा, माझे पापडे बनवून तयार आहे आणि तयार आहे जिलेबी फाफडा. खूप छान आणि टेम्पटिंग असा, खूप छान टेस्टी झाला होता. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.